सकाळची वेळ. एक मुलगा चाकणमध्ये कंपनीत जायला निघाला होता, पण ट्रॅफिकमुळे उशीर झाला. म्हणून त्याने एका बाईकवाल्याला हात केला. त्या बाईकवाल्यासोबत थोडं पुढे जातच असताना पावसाच्या ओलाव्यामुळे ती बाईक घसरली आणि हा मुलगा थेट ट्रकच्या चाकाखाली आला. अवघ्या 3 महिन्यापूर्वी त्याचं लग्न झालं होतं. मागच्या शनिवारी अशीच एक ॲम्ब्युलन्स सायरन वाजवत याच चाकणच्या ट्रॅफिकमध्ये अडकली होती. प्रत्येकालाच त्या ॲम्ब्युलन्ससाठी जागा द्यायची होती, पण कुणालाही जरासं सुद्धा सरकण्यासाठी जागा नव्हती. 2 दिवसापूर्वी एक मोठे नेते भीमाशंकर येथे दर्शनासाठी याच चाकणच्या ट्रॅफिकमधून येणार होते. पण सुदैवाने त्यावेळेस पोलीस बंदोबस्त चोख होता आणि कुठली ट्रॅफिक जास्त काही लागली नाही. पण साहेब, एकदा कुणालाही न सांगता याच चाकणच्या ट्रॅफिकमध्ये प्रवेश करा. गाडीतून आजूबाजूची परिस्थिती जेव्हा तुम्ही पाहाल, त्यावेळेस तुमचं मन नक्की विचलित होईल. मी सरकारला एकच विनंती करतो, त्या ॲम्ब्युलन्समध्ये घाबरलेल्या नातेवाईकांच्या वतीने, जॉबला उशीर होणाऱ्या नोकरदाराच्या वतीने, नवऱ्याची घरी काळजीने वाट पाहणाऱ्या बायकोच्या वतीने, शाळेत गेलेल्या मुलांच्या बसची वाट पाहणाऱ्या आईच्या वतीने, रोज पुणे नाशिक महामार्गावरती प्रवासात अडकणारा त्या प्रत्येकाच्या वतीने मी एकच विनंती करतो की लवकरात लवकर या ट्रॅफिकचा प्रश्न सोडवा. हा व्हिडिओ त्या प्रत्येकाने शेअर करा ज्याने एकदा तरी या चाकणच्या ट्रॅफिकचा त्रास सहन केलाय. कारण सोसावं लागतं ते फक्त सामान्य माणसालाच.